सुरू केलं का? नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पाटील SP SGM कॉलेज कराड. आपला विषय चिटणीसाची कार्यपद्धती. त्यामधील आपण पहिले 2 टॉपिक पाहिलेले आहेत. आता आपण तिसरा टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजेच कंपनीची स्थापना. या अगोदर आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये कंपनी म्हणजे काय आणि कंपनीचे प्रकार हे देखील पाहिलेले आहेत. आता यामध्ये प्रत्यक्षात कंपनीची स्थापना कशा रीतीने केली जाते हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहे. आता पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की प्रत्येक कंपनीला कंपनी कायदा 2013 नुसार त्याची स्थापना करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा की कंपनी ही काय म्हटलेलं आहे, कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे असं म्हटलेलं आहे. कारण कंपनीला कंपनी कायदा 2013 नुसार त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यामुळे त्याला काय झालेलं आहे, कृत्रिम अस्तित्व हे प्राप्त झालेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. म्हणून म्हटलेलं आहे कंपनी ही काय म्हटलेलं आहे, कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे की प्रत्येक कंपनीला जो काही त्यांच्या राज्यातील जो काही नोंदणी अधिकारी असतो त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे अगोदर काय करावे लागते, कंपनीची नोंदणी करून घेणं गरजेचं असतं. आणि ती नोंदणी झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने म्हणता येईल की कंपनीची स्थापना झालेली आहे. म्हणजेच काय, प्रत्येक कंपनीला कंपनी कायदा 2013 नुसार त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जो काही राज्यातील नोंदणी अधिकारी असेल त्याच्याकडे नोंदणी करून घेणं कंपनीची गरजेचं असतं. आणि ती नोंदणी झाल्यानंतरच प्रत्यक्षात आपण म्हणू शकतो की कंपनीची स्थापना झालेली आहे. आता यामध्ये काय सांगितले की किमान प्रवर्तक संख्येनुसार काही आपल्याला इथे कंपनीचे प्रकार दिले. सर्वप्रथम अगोदर प्रवर्तक म्हणजे काय ते बघा की कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारी जी कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक. म्हणजेच काय, सुरुवातीला 4 व्यक्ती एकत्र येऊन काय करत असतात, कंपनीची स्थापना करण्याचं मनावर घेत असतात. त्या व्यक्तींनाच आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक. म्हणजेच काय, कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणाऱ्या ज्या कोण व्यक्ती असतात त्या व्यक्तींनाच आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक. आता या प्रवर्तकांच्या संख्येनुसार देखील आपल्याला कंपनीचे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिले म्हणजे ती सार्वजनिक कंपनी. आता सार्वजनिक कंपनीमध्ये सांगितलेलं आहे की किमान 7 व्यक्ती किंवा किमान 7 प्रवर्तक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे 7 प्रवर्तक असल्याशिवाय कंपनीची स्थापना करता येत नाही. म्हणजेच किती सांगितले, किमान 7 प्रवर्तक. दुसरे खाजगी कंपनी. खाजगी कंपनी असेल तर किमान 2 प्रवर्तक असणं गरजेचं आहे. आणि तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे एक व्यक्ती कंपनी. एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान 1 प्रवर्तक त्या कंपनीमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय सांगितलं की या प्रवर्तकांच्या संख्येनुसार प्रत्येक कंपनीला जर कंपनी स्थापन करायची असेल तर एवढे प्रवर्तक असणं गरजेचं आहे. सार्वजनिक कंपनी असेल तर 7 प्रवर्तक, खाजगी कंपनी असेल तर 2 प्रवर्तक आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान 1 प्रवर्तक त्या कंपनीमध्ये असणं गरजेचं आहे. हे जर प्रवर्तक संख्या कंपनीमध्ये अस्तित्वात नसेल तर त्या कंपनीची स्थापना होऊ शकत नाही. आता पुढे दिलेलं आहे बघा, भांडवलाच्या संरचनेवर आधारित कंपनीचे प्रकार. जसं की आता आपण प्रवर्तकांच्या संख्येनुसार कंपनीचे प्रकार पाहिले, त्यानुसार भांडवलाच्या संरचनेवर आधारित देखील इथे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिला आहे तो म्हणजे भागाने मर्यादित. आता भागाने मर्यादित म्हणजेच काय, त्या जो काही भागधारक असेल कंपनीमध्ये जो भांडवल गुंतवून व्यवसायाचा तो भागधारक असेल त्या भागधारकाला काय सांगितले की तुम्ही जेवढे भाग खरेदी केलेले आहेत तेवढ्याच भागाशी मर्यादित तुम्ही ती रक्कम व्यवसायामध्ये किंवा कंपनीमध्ये भरू शकता. त्याच्या उलट त्यांनी जेवढे, समजा एखाद्या व्यक्तीने 100 रुपयाची कंपनीमध्ये
भाग खरेदी केलेले आहेत तर ते 100 रुपयेच देणे फक्त त्या व्यक्तीला असेल. इतर जी मालमत्ता व्यवसायाची किंवा व्यवसाय बंद केला असेल तर जे काही देणे असतात ते देण्यासाठी फक्त हे 100 रुपयेच त्या भागधारकाचे व्यवसायामध्ये जाऊ शकतात. त्याची स्वतःची मालमत्ता व्यवसायामध्ये उपयोगात आणली जात नाही. म्हणजेच काय, एखाद्या कंपनीला त्याने 200 रुपयेचा लॉस झाला असेल तर तो 200 रुपये लॉस भरून काढण्यासाठी फक्त त्या व्यक्तीचे 100 रुपयेच फक्त जमा करून घेतले जातात. उरलेले 100 रुपये त्याच्या स्वतःच्या मालकी मालमत्तेमधील वापरले जात नाहीत व्यवसायात. यालाच म्हटलेलं आहे भागाने मर्यादित कंपनी. समजा याने 100 रुपयाचे भाग खरेदी केलेले आहेत आणि त्यातील त्याने 50 रुपयेच भरले असतील व्यवसायामध्ये तर ते उरलेले 50 रुपये भरण्यासाठीच तो जबाबदार या भागाने मर्यादित कंपनीमध्ये तो मानला जातो. याच कंपन्यांना आपण काय म्हणतो, भागाने मर्यादित असलेल्या कंपन्या. दुसरं आहे ते म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. हमीने म्हणजेच काय, जेव्हा कंपनी बंद होणार असेल किंवा कंपनीचं विसर्जन होणार असेल त्यावेळेस काय केलं जातं, जी बाह्य देणी व्यवसायाची असतात ती देण्यासाठी कंपनी काय करत असते, अगोदरच घटनापत्रकावरती त्या भागधारकांच्याकडून एक प्रकारची हमी घेत असते की भविष्यात कंपनी बंद पडल्यानंतर जी काही देणे असतील ती देण्यासाठी तुम्ही किती रक्कम ही देऊ शकता ह्याची एक प्रकारची हमी अगोदरच भागधारकांच्याकडून कंपनी स्थापन करत असताना घटनापत्रकावरती लिहून घेत असते. या प्रकारची काय म्हणतो आपण, कंपनी हमीने मर्यादित असलेली कंपनी. आणि तिसरी आहे ती म्हणजेच अमर्यादित कंपनी. अमर्यादित म्हणजेच काय, आपल्या शब्दामध्येच दिसून येते की त्याच्यावरती कोणतीही मर्यादा नाही आहे. म्हणजेच काय, समजा कंपनीला जो काही व्यवसाय बंद केल्यानंतर जो काही लॉस झाला असेल किंवा तोटा झाला असेल तो भरून काढण्यासाठी किंवा बाह्य देणी देण्यासाठी कंपनी काय करत असते, जे काही अमर्यादित कंपनी असते त्या अमर्यादित कंपनीचे जे काही भागधारक असतात त्यांची स्वतःची मालमत्ता देखील व्यवसायामध्ये उपयोगात आणली जाते. म्हणजेच उदाहरण मी मगाशी सांगितलं की जसे 100 रुपये व्यवसायामध्ये त्या भागधारकाने एका गुंतवलेले आहेत परंतु व्यवसायाला 200 रुपये तोटा झाला असेल तर ते 100 रुपये तर वजा केले जातात परंतु उरलेले 100 रुपयेसुद्धा त्याच्या स्वतःच्या मालमत्तेमधून ते वजा केले जातात. अशा ज्या कंपन्या असतात त्याला आपण काय म्हणतो, अमर्यादित कंपनी. अशा प्रकारच्या कंपन्या आजकाल आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत नाहीत कारण ह्याची जबाबदारी कशी असते, अमर्यादित स्वरूपाची असलेली आपल्याला इथं दिसून येते. जास्तीत जास्त कंपन्या ह्या आता ज्या आहेत ते म्हणजेच भागाने मर्यादित कंपनी आणि दुसरं म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. जास्तीत जास्त प्रचलित असणारा कंपन्यांचा प्रकार. हे आपण पाहिले कंपनीच्या भांडवल संरचनेवरती आधारित असलेले कंपनीचे प्रकार. आता आपण पाहणार आहे की कंपनी स्थापनेतील काही अटी आणि तरतुदी दिलेल्या आहेत की त्या अटींचं आणि तरतुदींचं पालन प्रत्येक कंपनी स्थापन करत असताना करणं गरजेचं असतं. आता पहिली अट दिलेली आहे बघा, कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली पाहिजे. म्हणजेच काय, कंपनी स्थापन करत असताना कंपनीचा जो काही हेतू किंवा उद्दिष्ट असेल ते कायदेशीर हेतूला धरून असलं पाहिजे असं कंपनी स्थापन करत असताना कंपनी कायदा 2013 नुसार सांगितलेलं आहे. दुसरी अट सांगितली आहे म्हणजे आता पहिला आपण की सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 7 प्रवर्तक त्या कंपनीमध्ये असणं गरजेचं आहे. खाजगी कंपनी असेल तर किमान 2 प्रवर्तक आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान 1 प्रवर्तक कंपनी स्थापन करत असताना असणं गरजेचं आहे. ही दुसरी अट. तिसरी सांगितलं बघा, सर्व प्रवर्तकांची नावे घटनापत्रकात सभासद म्हणून नमूद केलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला कंपनीचं जे काही घटनापत्रक असतं ते घटनापत्रक म्हणजे काय तर कंपनीची सर्व त्याच्यात ध्येय आणि उद्दिष्टही नमूद केलेली असतात. त्या घटनापत्रकाच्या सुरुवातीला जे काही कंपनीचे प्रवर्तक किंवा सभासद असतील त्या सर्वांची नावे असणं गरजेचं आहे. ही तिसरी अट सांगितलेली आहे. चौथी अट सांगितली आहे बघा, प्रवर्तकाने कंपनी नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदींचं पालन करणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीने कंपनी स्थापन करत असताना कंपनी कायदा 2013च्या तरतुदींचं नियम किंवा अटींचं पालन केलं नसेल तर ती कंपनी स्थापन करता येत नाही किंवा कायद्याने त्याच्यावरती दंडात्मक कारवाईही आकारली जाते. म्हणून सांगितलेलं आहे की कंपनी कायदा 2013 नुसार या सर्व नियम आणि अटींचं प्रत्येक कंपनीने कंपनी स्थापन करत असताना पालन करणं गरजेचं आहे. आता पुढची आपण पाहणार आहे की कंपनी स्थापनेतील अवस्था. म्हणजेच काय की प्रत्येक कंपनीला या 3 अवस्थातून जावं लागतं त्यानंतरच खऱ्या अर्थाने कंपनी स्थापन झाली असं
म्हणता येतं. आता त्या कोणकोणत्या अवस्था आहेत आपण पाहूया. पहिली अवस्था दिली आहे ती म्हणजे बघा प्रवर्तन अवस्था. मी आता सांगितलं की प्रत्येक कंपनीला काय करावं लागतं, या 3 अवस्थातून जावं लागतं. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कंपनी स्थापन झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच पहिली अवस्था सांगितली तुम्हाला की प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे कंपनीची नोंदणी आणि तिसरी आहे ती म्हणजेच व्यवसाय प्रारंभ. आता प्रवर्तन अवस्था म्हणजेच काय सांगितलेलं बघा की कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. म्हणजेच काय, कंपनी कायदा 2013मध्ये जे काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचं किंवा टप्प्यांचं पालन करणे म्हणजेच काय म्हणतो आपण कंपनीची प्रवर्तन अवस्था. म्हणजेच काय, कंपनी कायदा 2013मध्ये जे काही नियम, अटी किंवा तरतुदी दिलेल्या आहेत त्या काय करणे, स्थापन करत असताना त्या तरतुदींचं पालन करणे म्हणजेच आपण म्हणतो की कंपनीची प्रवर्तन अवस्था. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, व्याख्या दिलेली आहे बघा. कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतो आपण, प्रवर्तक असे म्हणतो. म्हणजेच काय, सुरुवातीला ह्या व्यक्ती म्हणजेच 4 व्यक्ती एकत्र येऊन जी कंपनी स्थापन करत असताना त्यांना जी काही कार्य करावी लागतात त्या कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक असे म्हणतो. म्हणजेच काय, कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींनाच आपण प्रवर्तक असे म्हणतो. आता ह्या प्रवर्तक एखादी व्यक्ती असू शकेल, भागीदारी संस्था. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की भागीदारी संस्था म्हणजेच काय, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन काय करत असतात, एक संस्था स्थापन करत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, भागीदारी संस्था. म्हणजेच काय, प्रवर्तक एक व्यक्ती असू शकते, एखादी भागीदारी संस्था असू शकते किंवा एखादी कंपनी असू शकते किंवा एखादं मंडळ किंवा संघ देखील असू शकते. अशा व्यक्तींनाच आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक म्हणून संबोधत असतो. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रवर्तकाची खाली 2-4 काय अटी दिलेल्या आहेत की त्या अटीनुसार आपल्याला म्हणता येईल की खरा प्रवर्तक कोणती व्यक्ती असू शकते. तर सांगितलेलं आहे की कंपनी कायदा 2013 कलम 269 नुसार इथं खाली प्रवर्तकाची व्याख्या दिलेली आहे बघा. म्हटलेलं आहे, प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात किंवा वार्षिक विवरणपत्रात असेल अशी व्यक्ती म्हणजेच काय म्हणता येईल, प्रवर्तक. आता माहितीपत्रक म्हणजेच काय, तर कंपनीनं काय करत असतं, कंपनीला जेव्हा भांडवलाची आवश्यकता असते तेव्हाच कंपनी आपल्या कंपनीच्या भागांची विक्री करत असते. ही विक्री करण्यासाठी अगोदर सामान्य जनतेला किंवा आम जनतेला हे माहीत असणं गरजेचं असतं. यासाठी कंपनी काय करत असते, अशा प्रकारचे एक माहितीपत्रक हे सामान्य किंवा आम जनतेमध्ये प्रसिद्ध करत असते की आमच्या कंपनीचे भाग ह्या किमतीने विकायचे आहेत. यालाच आपण काय म्हणतो, कंपनीचं माहितीपत्रक. याच माहितीपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे काही कोण प्रवर्तक असतील कंपनीचे, त्या प्रवर्तकांची नावे त्या माहितीपत्रकामध्ये असणं गरजेचं आहे. तसंच म्हटलेलं आहे वार्षिक विवरणपत्र, म्हणजेच त्याला आपण म्हणतो व्यापारी पत्रक असेल किंवा नफा तोटा पत्रक असेल किंवा ताळेबंद पत्रक असेल, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. या वार्षिक विवरणपत्रकामध्ये देखील या कंपनीच्या प्रवर्तकांची नावे असणं गरजेचं आहे. अशी व्यक्ती म्हणजेच काय, कंपनीचे प्रवर्तक म्हणून संबोधली जाऊ शकते. आता पुढे सांगितलेलं बघा, ज्या व्यक्तींचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण असते. म्हणजेच काय, कंपनीचा प्रथम संचालक किंवा भागधारक म्हणून देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या सर्व कामकाजावरती ज्या व्यक्तीचं नियंत्रण असते त्या व्यक्तीलाच आपण काय म्हणतो, कंपनीचे प्रवर्तक म्हणून संबोधले जाऊ शकतो. पुढचं तिसरं दिलेलं आहे बघा, ज्यांच्या सल्ल्या व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतं. म्हणजेच काय, कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी भागधारक काय करत असतात, एक प्रतिनिधींची निवड करत असतात. त्या प्रतिनिधींनाच आपण संचालक मंडळ असे म्हणतो. मग या संचालक मंडळांच्या काय म्हटलेलं आहे, ह्यांच्या सूचनेनुसार जे व्यक्ती काम करत असतात त्यांनाच काय म्हटलेलं आहे, कंपनीचे प्रवर्तक असे म्हणतो. पुढं सांगितलेलं आहे की अशा व्यक्ती प्रवर्तक समजल्या जाऊ शकत नाहीत की व्यवसायास त्या मदत करतात परंतु त्या कंपनीच्या प्रवर्तक म्हणून ओळखल्या जात नाहीत. तर त्या व्यक्ती कोण असतील, तर कंपनीचा जो काही वकील असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल, या व्यक्ती कंपनीच्या प्रवर्तक समजल्या जात नाहीत, परंतु कंपनीच्या स्थापनेमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये त्या मदत करत असतात किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार कामकाज चालत असतं, परंतु
त्या व्यक्ती कंपनीच्या प्रवर्तक समजल्या जात नाही. आता सांगितलं तुम्हाला की प्रवर्तक म्हणजे काय. एक सांगितलं म्हणजे त्यांचं नाव माहितीपत्रक व वार्षिक विवरणपत्रामध्ये असतं. दुसरं सांगितलं की त्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कामकाजावरती ते नियंत्रण ठेवत असतात. आणि तिसरं सांगितलं की ज्यांच्या सल्ल्यानुसार संचालक मंडळ हे काम करत असतं अशी व्यक्ती म्हणजेच काय म्हणतो आपण कंपनीची प्रवर्तक होय. आता आपण पाहणार आहे की कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे म्हणजे प्रवर्तन अवस्था नक्की काय आहे हे या टप्प्यांच्या आधारित आपल्याला दिसून येतं. कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे. पहिला टप्पा आहे बघा, व्यावसायिक संधींचा शोध. कंपनीचे प्रवर्तक म्हणजे आता आपण पाहिलं की कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारे या काय असतात, व्यक्ती असतात. म्हणजेच काय, यांना अगोदर ज्या काही कंपनी स्थापन करत असताना कशा प्रकारची कंपनी स्थापन करावायचे, त्यांचं भांडवल किती असणार आहे याची अगोदर काय करावे लागते त्यांना कल्पना करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, वेगवेगळ्या व्यावसायिक संधींचा त्यांना शोध घेणं अगोदर गरजेचं असतं. जसं सांगितलं की व्यवसायाची व्याप्ती म्हणजेच काय, व्यवसायाचा आकारमान आपण केवढं ठेवणार आहोत हे अगोदर निश्चित करणं गरजेचं असतं. तसंच म्हटलेलं आहे बाजारपेठेतील स्थान म्हणजेच काय, व्यवसायातून जे काय उत्पादन किंवा वस्तू निर्माण होणार आहे त्याची बाजारपेठेतील स्थान त्या वस्तूला कोणतं असेल की राष्ट्रीय स्तरावरती ती वस्तू विकली जाईल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती वस्तू विकली जाईल हे अगोदर निश्चित करणं गरजेचं असतं. पुढं सांगितलेलं आहे उत्पादन घटकांची उपलब्धता म्हणजेच काय, व्यवसायातून किंवा कंपनीमधून जी वस्तू तयार केली जाणार आहे त्याला काय सांगितलेलं आहे, त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल असेल त्याची उपलब्धता कोणत्या घटकातून होणार आहे हे अगोदर निश्चित करणं गरजेचं आहे. तसंच सांगितलं उपयुक्तता म्हणजेच काय, व्यवसायातून किंवा कंपनीतून जी वस्तू तयार केली जाणार आहे त्याची उपयुक्तता म्हणजेच त्या वस्तूतून होणारा लाभ ग्राहकांना किती प्रमाणात मिळणार आहे हे अगोदर निश्चित करणं गरजेचं आहे. हे कोणी निश्चित केलं पाहिजे तर कंपनीचा जो काही प्रवर्तक असतो. म्हणजेच काय, प्रवर्तकाने व्यवसायातील वेगवेगळ्या किंवा विविध संधींचा अगोदर शोध घेणं गरजेचं असतं. पुढं सांगितलेलं आहे आर्थिक नियोजन करणे. कोणताही व्यवसाय स्थापन करायचा असेल तर प्रथम कशाची गरज असते तर भांडवलाची आवश्यकता असते. त्यालाच आपण म्हणतो की व्यवसायाचं आर्थिक नियोजन करणे. हे आर्थिक नियोजन करण्याचं काम कोण करत असतं तर व्यवसायातील असणारे प्रवर्तक. म्हणजेच काय म्हणतो आपण की भांडवलाची रक्कम म्हणजेच आर्थिक नियोजनामध्ये व्यवसाय जो आपण स्थापन करणार आहे त्यासाठी लागणारे किती प्रमाणात भांडवल आहे हे अगोदर निश्चित करणं गरजेचं आहे. त्यासाठी सांगितलेले भांडवल उभारणीचे स्रोत म्हणजे कोणकोणत्या मार्गातून ही कंपनी भांडवल उभारणी करणार आहे हे देखील अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. भांडवल उभारणीचे स्रोत म्हणजेच काय, एक म्हणजे आपण मालकीशी भांडवल पाहतो की मालकीच्या म्हणजेच भागधारकांच्या मदतीने हे भांडवल उभं केलं जातं. म्हणजेच कंपनी भागांची विक्री करून हे भांडवल उभा करत असते. दुसरं सांगितलं की कर्जाऊ भांडवल म्हणजेच काय, कंपनी काय करत असते, कंपनीला जे भांडवलाची आवश्यकता असते ती कर्ज स्वरूपात रक्कम स्वीकारून ही आवश्यकता पूर्ण करत असते. म्हणजेच या दोन प्रकारे कंपनी काय करू शकते, भांडवलाची आवश्यकता ही पूर्ण करू शकते. म्हणून सर्वप्रथम प्रवर्तकाने काय केलं पाहिजे की आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. व्यवसायाला लागणारं भांडवल किती आहे आणि ते कोणत्या स्वरूपात, कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या मार्गातून उपलब्ध करणार आहे हे अगोदर निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणजेच व्यवसायाचं थोडक्यात आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. तिसरं आहे बघा, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. आता अगोदर बघा काय सांगितलेलं आहे, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. म्हणजेच काय, घटनापत्रक म्हणजेच काय, कंपनीचा असं एक दस्तऐवज आहे की त्यामध्ये कंपनीची सर्व ध्येय आणि उद्दिष्ट ही काय केलेलं असतात, नमूद केलेली असतात. आणि नियमावली म्हणजेच काय, कंपनीचा असा एक दस्तऐवज आहे की त्यामध्ये कंपनीचे सर्व नियम आणि अटी कंपनी कायदा 2013 नुसार दिलेल्या असतात.
या दोन्हींचं काय करणे, मसुदा तयार करण्याचं काम म्हणजेच दोन्ही तयार करण्याचं काम देखील कोण करत असतं तर कंपनीचे प्रवर्तक करत असतात. जसं की आपण पाहिलं की आर्थिक नियोजन करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच कंपनीचं घटनापत्रक आणि नियमावलीचे मसुदे तयार करणं देखील तेवढंच प्रवर्तकासाठी गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. पुढचा सांगितलेला आहे पॉईंट बघा, प्राथमिक करार करणे. प्रत्येक प्रवर्तकाला अनेक व्यक्तींशी म्हणजेच कंपनीचे जे काही व्यवहार करत असतात त्या व्यक्तींशी काय करावं लागतो, प्राथमिक करार करणं गरजेचं असतं. आणि ते प्राथमिक करार झाल्यानंतरच म्हणजेच कंपनीच्या नोंदणीनंतर खऱ्या व्यवसायास सुरुवात करता त्यांना येऊ शकते. म्हणून प्रत्येक प्रवर्तकाला हे प्राथमिक करार करणं गरजेचं आहे असं किंवा म्हटलेलं आहे प्राथमिक करार हे महत्त्वाचे करार म्हणून संबोधले जाऊ शकतात. पुढे सांगितलेलं आहे प्रथम संचालकांची नेमणूक. प्रत्येक प्रवर्तकाला काय म्हटलेलं आहे, स्वतः प्रवर्तक असल्याबरोबरच त्यांना काय करावं लागतं, प्रथम संचालकांची नेमणूक देखील करणं गरजेचं असतं. म्हणजेच कंपनीचे जे काही संचालक मंडळ असतात ते काय करतात, कंपनीचं व्यवस्थापन करण्याचं काम करत असतात. म्हणजेच काय, कंपनीचे जे काही भागधारक असतात ते स्वतः व्यवसायाचा दैनंदिन कारभार पाहू शकत नाहीत म्हणून भागधारक काय करत असतात, अशा या संचालकांची नेमणूक या प्रवर्तकांच्या मार्फत करत असतात. म्हणून प्रवर्तकांचं हे एक दुसरं काम दिलेलं आहे की संचालकांची नेमणूक करणे. तसेच प्रवर्तक अशा देखील प्रकारे करू शकतात की स्वतःचं नाव प्रथम संचालक म्हणून देखील घोषित करू शकतात. म्हणजे प्रवर्तकामधील एखादा व्यक्ती देखील प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नावसुद्धा घोषित करू शकतो. म्हणजेच काय, संचालकांची नेमणूक देखील करू शकतो, तसंच स्वतःचं नाव देखील प्रथम संचालक म्हणून घोषित करू शकतो. म्हणजेच काय काय पाहिलं बघा की कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे, पहिलं व्यवसायातील विविध संधींचा शोध घेण्याचं काम देखील प्रवर्तकाला करावं लागतं. तसंच आर्थिक नियोजन करणे असेल किंवा घटनापत्रक व नियमावली यांचे मसुदे तयार करणे असेल किंवा प्राथमिक करार करणे असेल किंवा प्रथम संचालकांची नेमणूक करणे असेल, अशा प्रकारची कामे किंवा कार्ये किंवा या टप्प्यातून प्रत्येक प्रवर्तकाला जाणं हे गरजेचं असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. आता आपण पुढे दुसरी जी अवस्था आहे कंपनी अवस्थे म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था ही आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.